प्रश्न पडला असेल तुम्हाला, माता पिता का आवडू नये? साधू संत महाराज मंडळी लोक सांगतात की माता पित्यांची सेवा करा, पण तुकोबाराय जी माता पिता सांगतात ना ती वेगळी माता पिता सांगतात. तुकोबाराय सांगतात की जे माता पिता तुम्हाला भक्ती करू देत नाहीत ते माता पिता आवडू नयेत. अरे प्रल्हाद, जे प्रल्हादाचा बाप आहे, एवढा प्रल्हाद भक्ती करणार होता पण प्रल्हादाला भक्ती करू देत नव्हता, तुकोबाराय सांगतात ते पिता आवडू नयेत. कैकई सारखी माता महाराज जी, आता मला सांगा, अशी कैकई वागली होती ना महाराज, आज तिचं नाव सुद्धा महिला मंडळ कोणी ठेवत नाही. तुमच्यापैकी आहे का एखादी कैकई? कुणीतरी? पाप का आलं तिच्या मनामध्ये? मंतरा तिच्या मनामध्ये घुसली, मंतरेचा विचार तिच्या मनामध्ये गेला. तुम्ही इतर महिला मंडळाचं ऐकता महाराज, पण ते ऐकू नका, तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. बसल्या बाया की निघाली चर्चा माणसाची, हे का नाही? बरोबर आहे. पण तो विचार ते खरं आहे का ते खोटं आहे का याचं कधी लक्ष तुम्ही दिलंय का? ह्याला भांडायचं त्याला भांडायचं. तुकोबाराय सांगतात की बाया ज्याप्रमाणे एखादी असं मंडळी बसल्याच्या नंतर ज्या बोलतात ना ते बोलतात, पण ते त्याच्यात खरं काय हे त्या जाणत नाहीत. बापरे, ह्यानं असं केलं होय, त्यांना तसं झालं, बापरे बाप, असंच बोलतात महाराज महिला मंडळ. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? हा, विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात कैकईने ऐकलं नाही महाराज. कैकईला वाटलं हेच खरंय, मंत्रीने सांगितलं, अगं तुझा भरत गादीवरती बसवायचा, रामाला गादीवरती बसवायला निघालीस, तुझ्या भरताचं काय होईल? विचार कैकईच्या डोक्यामध्ये शिरवला. कुणी? मंतरानं महाराज. कैकईला कळून असतं का? अतिशय महाराज ती पतिव्रता होती, एवढी मोठी पतिव्रता होती ना, ज्या वेळेला महायुद्ध चालू होतं दशरथाचं, त्यावेळेला तिच्याकडून वचन गेलं होतं. राम वनवासात गेलेच नसते, पण कैकईच्या वचनामुळं वनवासात गेलेत. कसं सांगते तुम्हाला ऐका. एकदा काय झालं, महायुद्ध चालू होतं दशरथ राजाचं, आणि त्या युद्धामध्ये जो बाण समोरून येत होता ना, तो बाण दशरथाच्या रथाला लागला, आणि दशरथाच्या रथाला लागल्याच्या नंतर आता चाक बाजूला पडत होतं, पण त्यावेळेला काय झालं, कैकई मातेनं ते चाक असं हातानं धरलं, आणि दशरथ राजा त्या ठिकाणी तिला म्हणतात, अगं आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला, तुला माग काय पाहिजे ते माग. ती म्हणतात मला काही नको. पतिव्रता कोण? कैकई म्हणते मला काही नको स्वामी, मला काही नको, वेळ आल्यावर मी तुम्हाला मागल माझं वचन, आणि तुम्ही वचन वेळ आली की माझं पूर्ण करायचं. तेव्हा वचन दिलेलं ते राम वनवासात जाताना मागितलेलं होतं महाराज. तुम्ही म्हणाल कैकईला रथ उचलना करता शक्ती कुठून आली होती? ज्यावेळेस ती लहान होती ना कैकई, त्यावेळेस ऋषी त्यांच्या घरी आले होते, आणि ऋषींचं ध्यान चालू होतं, आणि ध्यान चालू असताना कैकई गेली महाराज, आणि त्यांच्या अंगावर चित्र रंगवीत बसली. राग आला महाराज, भक्ती केली पण तिला मजाच वाटायला लागली. ऋषींनी शाप दिला, तुझ्या तोंडाला, मला असं केलंस ना तू, माझ्या तोंडावर काळं ओढलंस ना, तुझ्या तोंडाला काळं लागल्याशिवाय राहणार नाही, कितीही पुसलंस तरी ते निघणार नाही. काळं लागलंच महाराज कैकईच्या तोंडाला. पण आई कैकई, तू माझी ज्या हातानं सेवा केली ना, त्या हात तुला एकदा तरी कामाला येतील, म्हणून तिचं कुंकू वाचलं होतं युद्धामध्ये. आणि ते वचन ज्यावेळेस राम वनवासात जात होता त्यावेळेस तिनं सांगितलं, मला तुम्ही वचन दिलेलं आज पूर्ण करायचं. तुम्ही दशरथाचा नाविलाज होता म्हणून राम वनवासाला गेला. मग तुकोबाराय सांगतात असे वचन मागून तो फायदा नाहीच, पण ते माता पिता आवडू नयेत असं तुकोबाराय सांगतात. न आवडे जनधन माता पिता, ते माता पिता आवडू नयेत. प्रल्हाद खूप भक्ती करीत होता, पण बापानं भक्ती नाही करू दिली. प्रत्येक कार्यामध्ये तो आडवा आला, प्रत्येक कार्य करताना त्याला सामना करावा लागला प्रल्हादाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुमचे जर असे मायबाप असतील ना, काही उपयोग नाही, ते आवडू नयेत तुम्हाला, तुम्ही भक्तीच्या मार्गाने लागा असं तुकोबाराय सांगतात. ना आवडे जनधन माता पिता. मग विचारलाच महाराज लोकांनी प्रश्न, महाराज खरे म्हणे तुमचं सगळं काही बरोबर आहे, पण
पण तुम्हाला जग आवडलं नाही, जन आवडलं नाही, धन आवडलं नाही, तुम्हाला तरी तुम्ही तरी आम्हाला कसं आवडणार? तुम्हाला जर आम्हीच नाही आवडला तर तुम्ही सुद्धा आम्हाला नाही आवडणार. मग एकट्यात तुमचा सांभाळ कोण करणार असं विचारल्यानंतर महाराज देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. तुकोबाराय सांगतात आम्हाला काय भिण्याची गरज आहे, तुम्ही आमचा सांभाळ करूही नका, आमचा सांभाळ तो करतोय ना. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. तो भगवान परमात्मा आमच्या मागे पुढे उभा आहे. तुम्ही म्हणाल कुणाचा मागे पुढे उभा राहून सांभाळ केला व सांगेल तुम्हाला. मागे राहून द्रौपदीचा सांभाळ केला महाराज त्यांनी. कसा सांभाळ केला मागे राहून? ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यामध्ये आलं होतं, वस्त्रहरण करायचंय, द्यूत सभामध्ये द्रौपदी ही सुद्धा डावावर दिली महाराज. कुणी? धर्माने. युधिष्ठिरानं तिला सुद्धा दिलं, द्रौपदी सुद्धा हरली. द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं. पण वस्त्रहरण करण्याच्या आधी दुर्योधन म्हटला, हे द्रौपदी, अगं तुझे जे 5 पती आहेत ना, ते 5 पती आता काय झालेत? भीक मागण्याच्या लायकीचे झालेत. तू काय कर, आता माझ्यासोबत ये आणि माझ्यासोबत संसार कर. अगं राज ऐश्वर्य भोगशील तू. राग आला द्रौपदीला. नरा, दुर्योधना कळतं का नाही तुला? मोठी माता समान आहे मी तुझ्या, तू तसं कसं काय बोलू शकतो मला? राग आला दुर्योधनाला. हे दुशासना काय बघतो? वस्त्रहरण कर तिचं, वस्त्र ओढून काढ अंगावरचं. असं म्हटल्याच्या नंतर दुशासन पुढे धावला महाराज. सगळ्याकडं द्रौपदी पाहते. याच्यातून 2 गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. एक ती म्हणजे आपलं या जगामध्ये कोणी नसतं, आणि दुसरी गोष्ट भगवान परमात्मा आपला सांभाळ करतोच. 2 गोष्टी शिकायला मिळतात. सगळीकडं पाहिलं, आपल्या 5 पतींकडं पाहिलं तिनं. युधिष्ठिराकडं पाहिलं, नकुलाकडं पाहिलं, सहदेवाकडं पाहिलं, अर्जुनाकडं पाहिलं, भीमाकडं पाहिलं. कुणीच मान वर करून बोलत नव्हतं द्रौपदीला, किंवा वस्त्रहरण करू नका असं कुणीच सांगत नव्हतं. सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या. युधिष्ठिर हा धर्मानं वागत होता. सगळेजण खाली बसले. भीष्माचार्यांकडं पाहिलं द्रौपदीनं. पितामह भीष्माचार्य खूप मोठे भीष्माचार्य होते महाराज. ते कितीतरी पिढ्यांत शंतनू राजाचा मुलगा हा कोण? भीष्माचार्य. त्यानं प्रतिज्ञा केलेली होती की जोपर्यंत त्यांच्या बापानं म्हणजे त्यांच्या वडिलांना त्यांना वरदान दिलं होतं की तुला इच्छा मुक्तीचं वरदान भेटल, तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हाच तू मरशील. आणि पांडवापर्यंत टिकून राहिले होते भीष्माचार्य. कधीच अधर्म त्यांच्याकडून एक क्षण सुद्धा अधर्म घडत नव्हता. आणि द्रौपदीनं पाहिलं, मनात आलं. भीष्माचार्यांना ती म्हणते, पितामह अहो एक थोडा अधर्म तुम्हाला मुंगीच्या पाया इतका अधर्म जमत नाही. आज एवढं वस्त्रहरण माझं होतंय आणि तुम्ही उठत नाहीत, काही बोलत नाहीत.
भीष्माचार्य सुद्धा काही बोलले नव्हते महाराज. इतका सुद्धा अधर्म त्यांच्याकडून घडत नव्हता, ते भीष्माचार्य त्या ठिकाणी काही बोलू शकले नाही. सगळीकडं पाहिलं, द्रोणाचार्यांकडं पाहिलं. द्रोणाचार्यांकडं पाहिल्याच्या नंतर त्यांना म्हणते, गुरुदेव, आमच्या राजवंशातले तुम्ही गुरु आहात. तुमची परंपरा, जी शिष्य परंपरा चालू आहे ना, आमच्या राजवंशातील तुम्ही आमच्या घराचे गुरु घराणा आहात. तुम्ही तरी काहीतरी बोला, तुम्ही तरी या दुर्योधनाला सांगा. द्रोणाचार्य शांत बसले महाराज. ज्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली ते कोण? द्रोणाचार्य. ते सुद्धा शांत बसले. आणि शेवटी सगळ्यांकडं द्रौपदीनं नजर टाकली, एक सुद्धा विदुराकडं पाहिलं. विदुरजी सुद्धा उभे राहिले नाहीत, काही बोलले नाहीत. कुणी सुद्धा बोलत नव्हतं. धृतराष्ट्र तर बोलतच नव्हता. सगळ्यांकडं पाहिलं द्रौपदीनं पाहिलं, सगळीकडं नजर टाकली, कोणीतरी वाचवा. दुशासन मोठ्यानं हसत होता. तरी दुर्योधन म्हणायचा, ए द्रौपदी, अगं माझ्या मांडीवर येऊन बस, तुला राज ऐश्वर्य भोगता येईल. द्रौपदीला राग आला. म्हटली, हे या कार्याचं फळ तुला कसं भेटतं ना, हे मी श्राप देऊन तुला सांगणार आहे. त्यावेळेस भीमाला राग आला. भीम म्हटला, दुर्योधना, माझा प्राण आहे या 100 कौरवांना, 100 भावांना, तुला तर मांडी फाडून तुझं रक्त प्राशन करेल रे दुर्योधना. थोडा वेळ थांब. राग आला दुर्योधनाला. ए दुशासना, काय बघतोस तू? असं म्हटल्याच्या नंतर दुशासनानं साडी ओढायला सुरुवात केली, वस्त्र ओढायला सुरुवात केलं. त्यावेळेस द्रौपदीला वाटलं जगामध्ये आपलं कोणी नाही, आणि तिनं धावा सुरू केला. महाराज भगवान ज्यावेळेस भगवंताच्या हाताला कणगळीला लागलं होतं ना, त्यावेळेस द्रौपदीनं स्वतःच्या साडीची चिंदी फाडून भगवंताला बांधली होती. आणि ती चिंदी बांधली होती, त्याला असे धागे होते, बोळ होते महाराज त्या चिंदीला. जेवढे बोळ होते तेवढे भगवंत साड्या पुरवायला लागला. तेवढे पुरवत असताना सगळ्या साड्या झाल्या. शेवटी स्वतःचा पितांबर भगवंताने सोडला. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणले, ए दुशासना, सोडून दे, जळून खाकळशील, भगवान परमात्मा आलेत. त्यावेळेस दुशासनानं तरी सुद्धा सोडलं नाही. हे भीष्माचार्य सांगतात दुशासनाला, दुशासन ऐकत नाही. भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस माघं रूप धारण केलं त्यावेळेस दुशासन कंटाळला साड्या ओढायला. एवढ्या साड्या कुठून येतात हे सुद्धा दुशासनाला कळत नव्हतं. दुशासन कंटाळला साड्या ओढत असताना. पण भगवंताने ज्यावेळेस सगळ्या पितांबर सोडला आपला, त्यावेळेस सगळेजण स्तंभ झाले. राजसभा शांत झाली. आणि भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी, अगं बोलवताना जरा नीट बोलवायचंच. भगवंता, एवढा वेळ लावायची काय गरज होती, मी किती धावा करत होते. अगं द्रौपदी, पटकन आलो असतो, पण तुम्हाला हाकच कशी मारलीस. कोटे गुंतलासी द्वारकेच्या रायान, वेळ का सखया लाविला. वेळ का लावलास भगवंता. अगं द्रौपदी, मी लगेच आलो असतोस, पण तू काय म्हणली, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. मला द्वारकेला जावं लागलं ग, द्वारकेहून परत यावं लागलं, म्हणून मला वेळ झाला. पण भगवंताने मागं राहून द्रौपदीचं संरक्षण केलं, तिचा सांभाळ केला. असं मागं राहून भगवंत भक्ताचा सांभाळ करतात. पुढे राहून कुणाचा सांभाळ केला भगवंताने. पुढे राहून भगवंताने अर्जुनाचा सांभाळ केला. जगाचा चालक परमपिता भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले. सारथी कळतेत ना. ज्यावेळेस अर्जुनाचा पुत्र महाराज व्यूह रचना रचली युद्धामध्ये, 18 दिवसाचं युद्ध ज्यावेळेस महाभारतामध्ये ठरलं होतं ना, त्यावेळेला अभिमन्यूला मध्ये जात होता. व्यूह रचनामध्ये जाता येत होतं, पण बाहेर येण्याचं ज्ञान नव्हतं. कुणाला? अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू. बाहेर येण्याचं ज्ञान नव्हतं. आणि त्या दिवशी अर्जुन हा दुसऱ्या युद्धासाठी गेलेला होता. आणि व्यूह रचनेमध्ये ज्यावेळेस अभिमन्यू जातो त्यावेळेस सगळेजण मामाश्री गांधार राज्य असतो ना, ते वेडा घालतो, कर्ण वेडा घालतो. सगळेजण वेडा घालून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. मारतात तिथं अभिमन्यूला. आणि जयद्रथ नावाचा जो व्यक्ती ना, त्यानं लात मारली. कुणाला? अभिमन्यूला. अभिमन्यू वारला गेला, तिकडं मेला गेला, तो मृत्यू झाला अभिमन्यूचा. सहन झाला नाही अर्जुनाला. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता अभिमन्यू महाराज.
आपल्या अर्जुनानं प्रण घेतला, आज सूर्यास्तापर्यंत जोपर्यंत मी जयद्रथाचा वध करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, आणि जर सूर्यास्तापर्यंत मी वध केला नाही मी अग्निकाष्ट भक्षण करल, असा प्रण केल्याच्या नंतर काय झालं, आता दसरा आणि दिवाळी एकात आल्याच्या नंतर कौरवाला आनंद व्हायचा महाराज. दसरा दिवाळी एकात आली की कौरवाला आनंद व्हायचा. आणि त्यांनी काय केलं, सगळीकडे अर्जुनाला पाहिलं. अर्जुनानं सगळीकडे पाहिलं, जयद्रथ कुठंच सापडत नव्हता. सगळीकडे सापडलं कारण कौरवांनी त्याला एका गुहेमध्ये लपवून ठेवलं होतं जयद्रथला. संध्याकाळ झाली, सूर्यास्त होणार एवढ्यामध्ये अग्निकाष्ट समोर रचलं. अग्निकाष्ट रचल्याच्या नंतर 4 फेऱ्या मारल्या आणि भगवंतानी काय केलं, अग्निकाष्ट कसं भक्षण करतो हे बघण्यासाठी कौरव देखील आलते, त्याच्यामध्ये जयद्रथ होता. सगळेजण आलेले होते. भगवंतानी सुदर्शन चक्र काढलं आणि सूर्यावर धरलं. सगळ्यांना वाटलं अंधार झाला, सूर्यास्त झाला. आणि काय केलं, अर्जुनाने 4 फेऱ्या मारल्या. 5व्या फेरीस भगवंत म्हणतात, अर्जुना अजून सूर्यास्त झालेला नाही, हे बघ अग्निकाष्ट 4 फेऱ्या झाल्यात ना, हे तर जयद्रथ आहे, मार धनुष्य बाण. असं म्हटल्याच्या नंतर काय केलं अर्जुनानं, ते अग्निकाष्ट सोडलं आणि जयद्रथाचा वध केला. असं पुढे राहून भगवंताने अर्जुनाचा सांभाळ केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हाला भिण्याची काय गरज, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवण्याची गरज नाही. कारण मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया, जे संकट येईल ना तो निवारतो भगवान परमात्मा. ते राहून सांभाळ करतो कुणाचा, भक्ताचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जग आवडत नाही, जग आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, कारण आमचा विषय तो भगवान परमात्मा झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, अभंगाचे 3 चरण सुटलेले आहेत. आता सगळ्यांनी एकदम प्रेमानं, ज्याला भगवान परमात्म्याने 2 हात वर दिलेत त्यांनी 2 हात वर करा सगळ्यांनी. कोणाकोण मला दाखवा, सगळेजण तिकडं कट्ट्यावर बसलेले, सगळे ओट्यावर कट्ट्यावर सगळेजण घेतले का, डब्बा Kumar